खरात प्रकरणी श्री जगदंबा माता पतसंस्थेचे आर्थिक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत। पतसंस्थेला नोटीस बजावत पोलिसांकडून झाडाझडतीही सुरू झाली आहे। नामकर्ण आवारे पतसंस्थेचे संस्थापक असून खरातही काही काळ चेअरमन असल्याची माहिती मिळतेय। दरम्यान सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी गावच्या शाखेबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। अशोक खरातचे एकेकाळचे निकटवर्तीय शिवनिका संस्थांचे माजी विश्वस्त यासोबतच ज्यांनी या अशोक खरातवरती 13 पानी लेख देखील लिहिलेला होता, सिद्धपुरुष ज्यांना त्यांनी म्हटलेलं होतं ते नामकर्ण आवारे सध्या पोलिसांच्या रडारवरती आलेले आहेत। यासोबतच नामकर्ण आवारे ज्या पतसंस्थेवरती संस्थापक आहेत ती जगदंबा पतसंस्थेची देखील आता चौकशी ही पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिर्डी पोलिसांकडून या पतसंस्थेला नोटीस देखील बजावण्यात आलेली आहेत आणि त्यामध्ये अशोक खरातचे जे 4 विविध मोबाईल नंबर आहेत त्या मोबाईल नंबरशी संबंधित इथे काही खाते लिंक करण्यात आलेले आहेत का, यासोबतच अनेक खात्यांमध्ये तो नॉमिनी देखील असल्याचा संशय आहे। जवळपास 32 असे खाते आहेत जे या पतसंस्थेशी संबंधित आहेत। तिथे कोणकोणते केवायसी असेल किंवा इतर डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत आणि इतर माहिती जी आहे ती संपूर्ण मागवण्यातही आलेली आहेत। दरम्यान आता सध्या आवारे जे आहेत त्यांची चौकशी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। यासोबतच विशेष गोष्ट म्हणजे या जगदंबा पतसंस्थेवरती देखील काही काळ अशोक खरात हा स्वतः देखील चेअरमन होता, मात्र त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता ही देखील माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या जगदंबा पतसंस्थेशी काय काय आर्थिक व्यवहार हे अशोक खरातशी झालेले आहेत हे आता समोर येणार आहेत। मात्र जर आपण बघितलं तर नामकर्ण आवारे हे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या निशाणावरती होते आणि त्यानंतर आता तेच संस्थापक असलेली ही जगदंबा पतसंस्था देखील आता चर्चेत सापडलेत। पोलीस चौकशीत आता नक्की काय समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, कुंदेवाडी, सिन्नर।